नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव आलेले शेती बघण्यासाठी गंगापूर इथून. तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ थोडक्यात. सर, आपला परिचय सांगा. दत्तात्रय आसाराम दंडे, राहणार आगर कांडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. व आपला दादासाहेब दत्तात्रय दंडे, राहणार आगर कांडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे यांचे चिरंजीव आहे आणि हे यांचे वडील आहे. तर हे आपल्याकडे जवळपास 80 किलोमीटर इथून शेती बघण्यासाठी आलेले. पारंपरिक शेती आणि SRT शेतीमधलं फरक. तर आपण त्यांना या ठिकाणी कापूस, मक्का आणि ऊस दाखवला आणि SRTबद्दल जी आपल्याकडे माहिती होती ती आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर आमचे पिकंही कसे वाटले, जमीन कशी वाटली आणि आम्ही जे बोललो ती कितपत खरं आहे किंवा खोटं आहे याबद्दल तुम्ही आम्हाला 2 मिनटं सांगा. आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला वाटलं का आम्ही आता स्वर्गात आलो का काय घालून. इतकं म्हणजे तुम्ही सुंदर आम्हाला अशी माहिती दिली आणि पिकं पाहिले तर मग इथं पिकाचा नादच नाही करायचा. अशी पिकं आम्हाला कुठं वाटणं. आम्ही आता 80 किलोमीटरवरून आलो पण अशी पिकं आम्हाला पाण्यात बी मिळालं नाही. पाणी तुंबेल तर कुठं पिकं मरेल तर झरेल, कुठं फवारण्या चालू. तर हे काही इथं आम्हाला पाहायला मिळालं नाही. तुमच्या बाया माणसं ते सगळ्या आनंदी, तुम्ही कुटुंब सुखी आहे आणि असं सुखी राहावा अशी इच्छा करतो. सरांकडं ऊस शेती आहे, त्यांच्याकडे 12 एकर ऊस पीक आहे आणि विशेष म्हणजे ते स्वतः गुराळ तयार करतात ऊसाचं आणि गुळ आणि पूर्ण छोटे मोठे प्रोडक्ट गुळाचे बनवतात. छोटे मोदक असतील अर्धा किलोपासून ते 5 किलोपर्यंत 10 किलोपर्यंत ते गुळ बनवतात. तर सर, आपल्याकडचा ऊसाचा अनुभव काय आहे? ऊसाचा आमचा ऊस आहे ना तर 40 टन लय 35 टन 40 टनाच्या वर ऊस जात नाही. आणि आम्हाला लेबरची म्हणजे खूप मोठी समस्या हे होती, भेडसावती. आम्हाला ते पार 11ला येते, काही 12ला येते, रोज संध्याकाळी सुट्टी, पाऊस आला तरी दिवसाचा रोज द्यावाच लागतो आम्हाला. बरोबर. तर मग ते आम्हाला शेती परवडणार. तर त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे पाहण्यासाठी आलो. म्हणजे ऊस पिकामध्ये आपण मनुष्यबळ कसं कमी करू शकतो याबद्दल त्यांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा तो होता. कापूस आणि मक्कापेक्षा ऊस पिकामध्ये आपण मनुष्यबळ कसं कमी करू शकतो. तर त्याबद्दल आपण त्यांना अजून सांगणार आहे बऱ्याचशा गोष्टी. आणि त्यांचे चिरंजीव भाऊ आपण थोडं सांगा आमच्या शेतीबद्दल. एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं, कारण तुम्ही SRTच्या ऊस या ग्रुपमध्ये पण सामील आहे. आदरणीय चिपळूणकर दादा आणि भडसळ दादांचे मार्गदर्शनाखाली आपण SRT शून्यमशागत शेती करतोय. आणि आज माझं 5 वर्ष या ठिकाणी आपण ज्या शेतामध्ये उभं आहे, हा कापूस मी लावलेला 8 जूनला. आज या कापसाला 82 दिवस पूर्ण झाले आणि इथं फक्त एकच फवारणी झालेली आहे कापसाची. आणि काय तुम्हाला एकंदरीत पीक परिस्थिती बघून वाटते? आमची मक्का असेल, कापूस असेल आणि ऊस असेल, 1 नंबर आहे पीक. सर्व शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मजूर लागणार नाही आणि मजुराच्या मागं जाण्याची काही गरज पडणार नाही आणि आपलं जे कुटुंब आहे हे सर्व आनंदी राहणार. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी SRT पद्धतीनंच शेती केली पाहिजे. मी तर ह्या मताचा माणूस आहे. आणि आम्ही 80 किलोमीटरवरून दोघं आपले पुंड सरांकडे आलो होतो. त्याचं कारणच ते का मजुराची समस्या आम्हाला फार जास्त भेडसावत होती. त्याच्यामुळं आम्ही SRT शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही इथून पुढं लगेच SRT करणार आजपासूनच असा निर्णय घेतलेला आहे. कारण आम्हालाही सुरुवातीला लोक वेडे म्हणायचे आणि तुम्हालाही लोक सुरुवातीला वेडे म्हणतील. परंतु एखादा इतिहास बनवायचा हे येडे लोकच करतात. आणि संयम फार महत्त्वाचा आहे आपल्या SRT शेतीमध्ये. जेवढा आपण संयम ठेवू तितकं आपल्याला त्याचे परिणाम, दीर्घकालीन परिणाम पाहायला मिळतील. जर आमचा संयम सुटला असता तर आजही आम्ही पारंपरिक शेतकऱ्यासोबत असतो. पण आमचे आज पिकं एकदम सुंदर आहे, आम्ही आनंदी आहे आणि खूप कमी मानसिक कष्टात आमचं पीक आज तयार झालेलं आहे. तर धन्यवाद मंडळी. राम राम.